आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. दिवस हा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस हा आपल्या न्यायाचा, विजयाच्या प्रजासत्ताक दिनाचा. नमस्कार, मी आसिया आसिफ मुजावर, मी आता चौथीमध्ये शिकत आहे. सन्मान्य व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. आपल्या सर्वांच्या आवडत्या राष्ट्रीय सणानिमित्त मी तुम्हाला काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावेत अशी माझी नम्र विनंती. भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे, म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण ब्रिटिश राजवटीच्या गुलामी जोखडातून मुक्त झालो. स्वतंत्र समता व न्याय देणारी, शिवाय माणसाला माणुसकीने जगण्यास हक्क देणारी राजवट सुरू झाली. या सर्वांचा पाया होता भारताची राज्यघटना. भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला नवा आकार, नवी दिशा देणाऱ्या घटनेची निर्मिती करणे देशासमोर मोठे आव्हान होते. शेवटी ही जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सोपविण्यात आली आणि ती त्यांनी पेलली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 2 वर्ष 11 महिने 18 दिवस परिश्रम घेऊन भारताचे समृद्ध संविधान तयार झाले. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे समृद्ध संविधान अंमलात आणले गेले. म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. देशभरात जे उत्साहाचे वातावरण आहे ते कुणामुळे? स्वातंत्र्यवीर सैनिकांमुळे. स्वातंत्र्यवीरांना करूया शत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला बहार. शेवटी एवढेच म्हणे, थोर आमची भारत माता आम्ही तिचे संतान. थोर आमची भारत माता आम्ही तिचे संतान. प्रिय आम्हाला आमचा भारत देश महान. प्रिय आम्हाला आमचा भारत देश महान. जय भीम, जय भारत, जय संविधान.